शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू व्हाव्यात. शेतकऱ्यास शेतीसाठी मोफत व पूर्ण दाबाने वीज मिळावी. दुधाला प्रति लिटर 50 रुपये भाव मिळावा. तसेच 60 वर्षे वयानंतर शेतकऱ्यास पेन्शन चालू करण्यात यावी. या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या वतीनं 1 जून ते 7 जून असा संप करण्यात आलेला आहे. 1 जून पासून सुरुवात झाली असून महाराष्ट्रभर शेतकरी संपावर गेल्याने सरकारची मात्र कोंडी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील शेतकरीही 1 जून पासून संपात सहभागी झाले असून आज 5 जून रोजी महाराष्ट्र बंदच्या आंदोलनात तालुक्यातील जामखेडसह खर्डा, नान्नज, जवळा, अरणगाव इत्यादीसह खेडोपाडी कडकडीत बंद पाळण्यात आला. जामखेड येथील खर्डा चौक येथे शेतकऱ्यांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आले. यावेळी संपूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही असे यावेळी शेतकऱ्यांच्या रास्ता रोकोमध्ये बोलताना तालुक्यातील शेतकरी व शेतकरी नेत्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आपणही सर्व पद्धतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनांच्या मनाने संपात अथवा पुढील आदेशाप्रमाणे सहभाग नोंदवून आंदोलन तीव्र करू असे खर्डा, नान्नज, अरणगाव वा इतर खेड्यातील तसेच जवळा या तालुक्यातील शेतकऱ्यांनी कडकडीत बंद पळून विश्वदर्शनशी बोलताना सांगितले. शेतकऱ्यांच्या भावना प्रामुख्याने आपल्याला ऐकायच्या. मी शेतकऱ्याला या निमित्तानं आवाहन करतोय. मी परमेश्वराला विनंती करतो, या मुठभर लोकांना, या करोडो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं त्यांना सद्बुद्धी देऊ. शेतकऱ्याची कर्जमाफी काय होतं माहितीये का? आजच्या जगामध्ये ओलेदोले केले जातात की ह्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, ह्यांनी काय केलं, त्यांनी आम्हाला त्याविषयी घेणं देणं नाही. पण तुम्ही जाहीरनाम्यामध्ये काय दिलं? तुम्ही जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचं नाव घेऊन तुम्ही मतं मागितली. पण तुमचा काय पडतो अधिकार तुम्हाला आम्ही दिले. प्राप्त केल्यानंतर आपलं कर्तव्य आहे की नक्कीच शेतकऱ्यांचा तुम्ही विचार केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये नवे भारतामध्ये जवळजवळ आज आपण 80% नाही पण नक्कीच 70% हा शेतकरी वर्ग आहे. आणि शेतकरी वर्गाला जर काय मिळत नसेल आणि शेतकऱ्यांचा रस्त्यावर उतरायचं असेल तर शेतकरी राजा नक्कीच होणार नाही. आता मध्ये मध्ये कुणीतरी फुसकेबार सोडतो. कोण तो माधव भंडारी म्हणतो काय परिस्थिती इतकी वाईट आहे. मतदान मागताना हाच माधव भंडारी काय म्हणत होता, आम्ही शेतकरी येऊ करू तेव करू. विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री साहेबांचे आपण क्लिप सोयाबीनला पाहिजे. अरे तोंड वाचून तुम्हाला कळत नाही. आता तुम्ही जर सत्तेत आहात, विरोधी पक्षात नाही तर तुम्ही नक्की शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे. ठीक आहे, 100% मागण्या नक्कीच मान्य होणार नाही. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शेतकरी बांधवांना, आपल्याला कर्जमाफी ह्या वर्षी आपल्याला मिळाली, पुढच्या वर्षी आम्ही तुमच्या पुढे घुटणे टेकवणार नाही. पण त्यासाठी आम्हाला शेतकऱ्याच्या मालाला काय पाहिजे, आम्ही भाव पाहिजे. शेतकऱ्याचा मुलगा आहे, कामावरून 2 तास काढून इकडे आलोय. मला माहित झालं की या ठिकाणी मोर्चा आहे म्हणून, आंदोलन आहे म्हणून. पण जर कुठंतरी कसलाच न्यायच मिळत नाही, प्रत्येक वेळेस पक्ष संघटना यायच्या. शेतकऱ्याचा मुलगा 20-21 वयाचा मुलगा असतो, त्याला युवा नेता बनवायचं. मला एक समजत नाही. खरी गोष्ट तुम्हाला विचारू का, इथं माझ्या वयाचे तरुण बांधव वेगवेगळे का, मला बेटा सेपरेट काहीच विषय नाही. मला सांगा 6 वर्षाचा असेपर्यंत तुम्ही चड्डीत हसता, 10 वयापर्यंत तुम्ही शिंबूर पुसता, 14 वयापर्यंत तर छडी राखली तर चड्डीत मुटता. मग 17 वर्षाला युवा नेता कुठून येता होता तुम्ही? हागायचं गळत नाही युवा नेता. ह्या 2-4 बाटगुळ्यांनी गाव गल्लीमध्ये झाले, काळे कुठं आले सगळ्यांचे. तुम्ही स्वतःची ठेकेदारी घेता, स्वतःच्या परिवाराचं स्वतःच्या ह्याच्यामध्ये गॅस तंत्रज्ञान असेल किंवा काही असेल, स्वतःच्या परिवाराच्या बँड्या उठवता. प्रत्येक गावामधून अशी फळी निर्माण केली आणि मोर्चा मागे म्हणायची अशी त्यांनी परिस्थिती लावून दिली. आणि हा जे शेतकऱ्यांचा मोर्चा आणि संप आहे तो मागे होणार नाही. हा शेतकरी आता हटणार नाही. जरी पण मरणाची पाळी आली, तुम्ही आधीच जरी काढले की ह्या शेतकऱ्यांना तुम्ही आम्ही गोळ्या घालू म्हणून, तरी सुद्धा शेतकरी मागे हटणार नाही. नाही म्हणजे अडचणीने आले पाहिजेत, ते आणून दाखवलं पाहिजेत. आणि तुम्ही जसं सांगताना की आम्ही आयात माल करू, जर शेतकऱ्यांनी माल नाही दिला तर साहेब भारताचा 1 रुपया हा 60 रुपये 55 पैशाच्या तुलनेमध्ये डॉलरच्या पैसे हा. आणि त्याच माल तुम्ही जर आयात करू शकता, एवढा पैसा त्यांना मोजू शकता, तर बाहेर खाऊन आम्हाला अनुभव का नाही? तुम्ही आमचं कष्ट काय, आमच्या माईचे आसू काय, आमच्या शेतकऱ्याचं कष्ट काय? अरे भरुणामध्ये जर काटा मोडला तर नागरे तिथून जस का रक्त निघतं, गरम माती टाकून ती झाकवली जाते. अरे अन्याय काय म्हणून पदात मोगरा सांगून आलोय बघा. मोर्चा आज खुर्द आपल्या जामखेड तालुक्यामध्ये मोर्चा आहे सर्व पक्षामध्ये.
आणि खरोखर कांदे तर 300 गोण आहेत माझ्या आंब्याखाली, आज तसेच साडल्यात. काय करावं बाई, नासल्यात साऱ्या. या सरकारने जाहीरनाम्यातच सांगितलेलं निवडून यायच्या आधी तुमचं सर्व कर्ज माफ करू, आम्हालाच मत द्या. आणि मी बी भाजपचं आहे बरं, काय करू, मारायला लागून फाशी जोर काय करायचं या पक्षाने जोर. मी काय जास्त वेळ घेत नाही. सर्व माता भगिनी, माझे तरुण मंडळ, आबा इकडे लक्ष द्या, आबा ती कागद नंतर बोला. सर्वांचं अभिनंदन करतो. या गुरुच्या वतीनं, वामन भाऊच्या वतीनं दूध आणूच नका अजून 10-15 दिवस, मग ते ह्यांना काळाच्या ठेवून त्यांना म्हणा कांदा चिरायला या, काढायला, काटायला, जवारी उपटून द्या. काय भाव चालले जवारीचा आज, खरोखर आमच्या हाताला फोड आले, रडू येते आम्हाला आज. मी जास्त वेळ घेत नाही. बरेच कार्यकर्त्याला बोलायचंय, आम्ही काय कुठे भेटली नाही कुठल्याच पक्षाला. काय गरज आहे, स्वतः असं गाम गावून कष्ट करावं लागतं. जास्त काय वेळ घेत नाही. पवार साहेब आमचे गुरु, मला विश्वदर्शनवर जांभळे सारे अशी फार मोठं क्रांती केलेली. फडणवीस म्हणायचं नाही आजपासून, त्याला फडणवीस म्हणायचं. मित्र हो, स्वातंत्र्यापासून शेतकऱ्याला 67 वर्ष 10% प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला 10% तोटा आहे. 67 गुणिले 10 किती तोटा झालाय. फक्त शेतकरी जगू शकतो आणि सगळ्यांना देतोय तो का तलाट्यापासून गावचा तलाठी त्याच्यासाठी, शेतकऱ्यासाठी, तहसीलदार त्याच्यासाठी, कृषी खातं शेतकऱ्यांसाठी. मग ती माझ्याकडे सगळे त्याला आहे काय कमी पगार वाढ. तिसरा पहिलं काय म्हणते त्याला, 7वा वेतन आयोग, 6वा, 5वा. आरामचा स्वाभिनंदन फक्त मान्य करा. मी व्यापारी आहे, मी शेतकरी आहे, मी राजकीय माणसं आहे, मी धार्मिक आहे, सगळ्या क्षेत्रात आहे. शेतकऱ्याचे काय प्रश्न आहे ते मला कळून म्हणजे मला माहिती आहे. गेली 15 वर्ष या तालुक्यात मी काम करतोय. शेतकऱ्याचे मी पाहतोय, ज्वारीला भाव नाही, कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही. आमच्या व्यापाऱ्याकडे जर बघितलं तर दरवर्षी 10% 20% भाव वाढते. आमच्या व्यापारी वर्ग तुम्ही म्हणजे महाड्या बांधल्या. आमच्या व्यापाऱ्याचं तुम्हाला तत्व सांगतो की आम्ही एका धंद्यामध्ये पैसे नाही मिळाल्यासाठी धंदा लगेच बंद करतो आणि दुसऱ्या धंद्यात करतो. तसं शेतकऱ्याला पर्याय नसल्यामुळं, शेतकऱ्याला शेती हाच पर्याय असल्यामुळं आणि शेतकऱ्यामुळेच सगळं चाललेलं आहे. आज व्यापारी असो, कामगार असो, अधिकारी असो, कोणी असो, त्या शेतकऱ्याच्या उत्पन्नावर सगळं लागलेलं असल्यामुळं मी तुम्हाला कळून विनंती करतो की व्यापारी सुद्धा तुमच्या मागं जोपर्यंत तुमचा संचालन तोपर्यंत एकही दुकान तुमची करा. 7-12 उतारा कोरा करा. सगळ्या शेतकऱ्याचा 7-12 उतारा जोपर्यंत कोरा होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं वजन खाली उतरणार नाही. शेतकऱ्यांना आज या जो व्याजाचा आणि या कर्जाचा बोजा सहन करण्याची आज शेतकऱ्याची स्थिती राहिली नाही. जामखेड तालुक्यामध्ये 3/12/2014 ते मे 2017 या 2 ते 2.5 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ 18 आत्महत्या झाल्या. गेल्या महिन्यात नायगाव शेवटची आत्महत्या झाली, दुसरीमध्ये झाली. आज जामखेड सारख्या एवढ्या सर्व एकदम लहान तालुका आहे आपला महाराष्ट्रातला, एवढ्या लहान तालुक्यामध्ये आज आपल्या इथं 18 लोक आत्महत्या करतात 2-2.5 महिन्यात. जर रेशो काढला आपण तर 2 महिन्यात 1.5 महिन्यात एक माणूस आपल्या जामखेडमध्ये आत्महत्या करतोय. याला दोषी थोडेसं फार आपण पण आहोत, काही आपल्या चुका घडलेल्या त्याच्यामुळे चुकीचे राज्यकर्ते निवडून गेले आणि चुकीचं प्रशासन चालू झालं आणि याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. पण भविष्यात या चुका न होऊन देता आपल्या चुका सुधारायच्या, त्यासाठी आपल्याला आज या रास्ता रोको जनजागृती हे मोहीम आपण राबवत आहोत. कारण आज जर शेतकऱ्याची परिस्थिती बघितलं, शेतकऱ्याला शेण सुद्धा पडत नाही. खुराकाचे भाव कुठे आणि दुधाचे भाव कुठे, ही सगळी परिस्थिती आहे. दुधाची परिस्थिती अशी आहे, आज जे काही आपल्या शेतकरी आंदोलन करताना जे काही खोटे गुन्हे शेतकऱ्याला दाखल झाले ते सगळे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे ही आपली शासनाला मागणी. या सगळ्या मागण्या करत असताना आज आपण या ठिकाणी रास्ता रोकोच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहे आणि रास्ता रोको करून हा विषय आपण शासन दरबारी मांडणार आहे. तर हे सगळे जे काही मागण्या आहेत त्या मागण्या चालू आहेत, पण या मागण्याला फूट पाडण्याचा जो काही मुख्यमंत्र्यांनी केविलवाणा प्रश्न केला. मित्रांनो, मी खरंच सर्वसामान्य आणि खूप साधा कार्यकर्ता आहे. तर ते वो रहा का पत्थर निकले, अरे पत्थर तो क्या पत्थर से भी बत्तर निकले, अशी परिस्थिती हे शेतकऱ्या नेत्यांनी आपली केली आहे. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर रस्ते उतरायची वेळ आलेली आहे आणि आज आपण या संपामध्ये सहभागी होऊन त्यांना दाखवून देऊ की आम्हाला कोणत्या शेतकऱ्याच्या नेत्यांची किंवा प्रतिनिधी गरज नाही. शेतकरी स्वतःचं आंदोलन स्वतःच्या हातात घेऊन तो स्वतः चांगल्या पद्धतीने लढू शकतो. मुख्यमंत्र्यांनी संपामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, पण जास्त दिवस ते चालणार नाही. छत्रपतींना छळणाऱ्या गद्दारांची पैदास ही शेतकऱ्याला लागलेली छाप आहे
आणि त्या हस्ताने चालू आहे. पण शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा लढा चालू ठेवा, विजय नक्कीच तुमचा होणार आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या ठिकाणी अजिबात अधिकार नाहीये. कुणी विचारावं, अरे 20 रुपये किलो सांगितलं तर त्यांनी म्हणा 15 रुपये देतो का, कुणी म्हणा 10 रुपये देतो का, काही चेष्टा लावली आहे. त्याचं कारण तुम्ही आम्ही एक नाहोत, तुमची आमची संघटना नाही म्हणून सगळ्यांनी आपली बुद्धी वळखली आहे. म्हणून आता हीच वेळ आहे सगळ्यांनी संघटित होण्याची. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सर्व जमला त्याची एकी इथून पुढेही जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत दमदार. स्वामीनाथन आयोगाची मागणी करतोय. स्वामीनाथन आयोग म्हणजे नेमकं काय आहे? तुम्हाला सगळ्यांना अगोदर सांगतो की स्वामीनाथन हा कोणी देव नव्हता. स्वामीनाथन एवढा नालायक माणूस या जगामध्ये जन्माला आला नाही. त्याचं कारण असं आहे की 1960 ते 70च्या दशकामध्ये भारतात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आणि या टंचाईवर मात करण्यासाठी काय करावं म्हणून तत्कालीन सरकारने एक कृषी शास्त्रज्ञांची समिती गठीत करायचं ठरवलं की याच्यावर काय केलं पाहिजे. ते चर्चा सुरू झाली की भाकड जनावरं विकायची नाहीत, म्हणजे जनावरं कुठलीच विकायची नाही, गाय म्हैस बैल काय असेल ते. फडणवीस साहेब, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कायदा लागू केलाय, तुमचं अभिनंदन करतो. आम्ही काय गाया कापीत नाहीत, आम्ही काय गाया खात नाहीत. तुम्हाला सांभाळायचे असतील तर तुम्ही जरूर सांभाळा, पण शेतकऱ्याच्या दारातून तुम्ही गाय नेताना त्याचे पैसे माझ्या शेतकरी बांधवाला द्या. किती मोठा शेतकरी असला तरी तो थकबाकीदारच असतो. फक्त 2 दिवस आबा नवजुळे करतो, त्याच्याकडून मी पैसे घेतले जातात. आबा तुम्हाला माहिती, म्हणजे शेतकऱ्याला तलाट्यापासून, सोसायटीच्या सेक्रेटरीपासून, तहसीलदारापासून, कलेक्टरपासून, फार मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान असेल, सगळ्यांनी नागवं करायचं काम मी म्हणत नाही या 3 वर्षात होत आहे. गेल्या 50 वर्षापासून हे चालू आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून इथं उभा नाही, आभार, एक शेतकरी म्हणून उभा आहे. सगळेच या व्यवस्थेला जबाबदार आहे. परंतु आजची घडी अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिना नेत्याचा, बिना पक्षाचा शेतकरी आज रस्त्यावर उतरला. आणि म्हणूनच हा जो वणवा पेटलाय, हा पुंदांबा, नवेर, नाशिक, धुळे, जळगाव, नागपूर, यवतमाळ, संपूर्ण महाराष्ट्र, आता गुजरात पेटला, आबा मध्य प्रदेश, राज्यात पहिलाच मुख्यमंत्री झालाय की ज्याची बायको अमिताभ बच्चन बरोबर असेल. त्यांना शेतकऱ्याची दुःख काय माहितीये की आमच्या शेतकऱ्याच्या बाया रोज त्या जरशा गायाला गवत काढून आणण्यासाठी त्यांचे मनके गेले. हे फडणवीस मला वाटतं चित्रांग साहेबांनी सांगितलं की फडणवीस शेतकऱ्याचा संप मिटलेला नसताना कुठेतरी बुजगावने घेऊन गेले आणि संप मिटला असं दाखवलं. आणि तुमचा आमचा संप मुडीत काढण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि असा कावा करणार हे सरकार हे लक्षात घ्या. तुमच्या आमच्या सारख्या गोरगरीब शेतकऱ्यांना फासावर देणारे हे सरकार आहे आणि म्हणून आपण रस्त्यावर लढलेलो आहे. खरं तर तुम्ही सगळेजण मोबाईल वापरता. आता अँड्रॉइड मोबाईल सगळ्यांकडे, सगळे शेतकरी आमचे आता मेसेज बघतात आणि 2-4 दिवस झालं मेसेज येतो की 15 वर्ष त्यांनी काय केलं. कोणताही भाजपचा नेता उठतो आणि बोलतो 15 वर्ष त्यांचं सरकार होतं, त्यांनी काय केलं. आमचा शेतकरी म्हणतो 15 वर्ष त्यांच्या संग संसार केला, लेकरं झाली नाही म्हणून आम्ही बदललं. आता तुमच्या संग 3 वर्ष झालं संसार करतो. 15 वर्षात त्यांच्या ज्यांनी काय झालं नाही म्हणून तुम्हाला दिलं. आता 3 वर्ष झालं तुमच्या ज्यांनी काय व्हायना. अरे तुमच्या ज्यांनी काय व्हायना नाही, त्यांच्या संग संसार करून बरे होतो. आता 3 वर्षात आमच्या लक्षात आलं की तुम्हाला कणकोर माहितीये का, आम्ही आता कणकोर संग संसार करतो असं आमच्या लक्षात आलं. कणकोर म्हणजे ना पायी बिन ना पुरुष बिन. नमस्ते, मी डॉक्टर सुहास सुरेशी, जामखेड डॉक्टर असोसिएशनच्या संघटनेच्या वतीनं आम्ही जो काही शेतकऱ्यांचा संप चालू आहे त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्या वेदनेमध्ये आणि त्यांच्या सर्व सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि त्यांच्या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य व्हावा या दृष्टिकोनातून आमच्याकडून जे काही सहकार्य होईल ते आम्ही करण्याची भावना. आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करत आहोत की ज्या पद्धतीनं चांगल्यात चांगला संप चालू आहे तो व्यवस्थित पद्धतीने कुणाला नासधूस होऊ नये किंवा कुणाला इजा होऊ नये ह्या भूमिकेतून सर्वांनी काळजी घ्यावी. आणि आम्हाला आधार इंटरनेट देतो.
आम्हाला काय काय करायचं पाकड वाढवायची खाय प्यायचे तुम्हाला देऊ लागेल युवकचा जिल्हा उपाध्यक्ष शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा आमचा कडकडीत बंद आहे. नांदगाव पूर्ण बंद आहे. आपल्याला जो आता हा 2 दिवसामध्ये कोर कमिटीने मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली जो चुकीचा निर्णय घेतला आणि सरसकट शेतकऱ्याला कर्जमाफी न देता फक्त जे थकीत आहेत अशांनाच कर्जमाफी देऊ किंवा अल्पभूधारकांना देऊ हे कुठल्याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मान्य नाही आणि हा शेतकऱ्यावर खरोखर अन्याय आहे आणि ह्या अन्यायाच्या निषेधार्थ आज आपण महाराष्ट्र बंद केलेला आहे. विश्वदर्शन टीम न्यूज, जामखेड तालुका.